भजे पांडुरंगम तडीद्वाससं नील मेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकार्या समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्दे हृदं मामकाना नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्तै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाण्डं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपणा सर्वांचे पूजनीय वैकुंठवासी हरिभक्त परायण परशुराम बाबा महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा हरिभक्त परायण नामदेव बाबा गोंदली तसेच हरिभक्त परायण गोटीराम बाबा गोंदली यांच्या मार्गदर्शनातून मी आपणासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते। बसलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते व सेवेला सुरुवात करते। संतांची चरित्र ही जनमानसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक श्रेष्ठ साधन आहे। संतांनी जनमानसाला भगवंताशी जोडलं। मला जर कोणी विचारलं की संत श्रेष्ठ की भगवंत, तर माझं उत्तर असेल की संत, कारण संतांनी भगवंताची आणि मनुष्याची सांगड घालून दिली। असेच देहूचे एक महान साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतले, जगद्गुरु विश्ववंदनीय तुकोबांचे चरित्र सेवेकरिता निवडला आहे। तरी माझ्यासारख्या पामर बालिकेनं जगद्गुरूंचे चरित्र गावं हे अहोभाग्य माझ्या नशिबी उदयाला आले। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा कलश संत तुकाराम महाराजांनी चढवला। तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी पाया घातला। संत कृपा झाली इमारत फला आली, ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कलस। तुकोबा म्हणजे खरोखर जगद्गुरु, संयम, सहनशक्ती, क्षमावृत्ती, परोपकार या चार वृत्तींची मूर्ती म्हणजे तुकोबा। निरासक्तीचा एक महान आदर्श म्हणजे तुकोबा।
त्यांनी महाजनकीची श्रीमंती अनुभवली, परंतु तिची आस कधी मनात धरली नाही. सुखदुःखे समीकृत्वा हा गीतेचा मूल महामंत्र जणू त्यांनी आपल्या हृदयाशी घट्ट बांधला होता. तेवढे शांतपणे दारिद्र्याचे स्वीकार केलं. वारकरी संप्रदायाचे कलश तुकोबराय, 5व्या वेदाचे जनक तुकोबराय, गाथारूपी 5वा वेद निर्माण करून देणारे तुकोबराय, विश्वाला अभंग रूपी मेरू निर्माण करून देणारे तुकोबराय. गाथा शब्द सामान्य नव्हे. जीवाने हा संसार सागर सहज तरून जावा, जीवाचं कल्याण व्हावं. गाथेचा संग केल्याने आपले समूल पाप नाहीसे होतात. तुकोबा सामान्य नव्हे तर महान संत आहेत. तुकोबांच्या महानतेची उंची पाहायला गेलो तर प्रमाण आहे. आणू रेणू या थोकडा तुका आभाला एवढा. मी तर म्हणेन की तुकोबांच्या उंची पुढे आभाल देखील ठेंगणं आहे. एवढ्या मोठ्या परमार्थिक उंचीचे तुकोबा बोलताना बोलतात, लहानपण देगा देवा. संतांनी कधीही स्तुतीची अपेक्षा केली नाही. स्वतःचा गौरव ज्यांना विषा समान वाटायचा असे संत भक्तीच्या क्षेत्रात एवढं समर्पण की देव पाहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो. तुकोबांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की तुकोबांना नेण्यासाठी स्वतः भगवंत विमान घेऊन आले. आपण भगवंताकडे जाणं ही वेगळी गोष्ट, परंतु भगवंतांनी आपल्याला नेण्यासाठी येणं हे केवळ भक्ती नव्हे तर भक्तीची पराकाष्ठा आहे. आजच्या प्रवचनरूपी सेवेत तुकोबांच्या जीवनातील काही प्रसंगांवर बोलणार आहे. तुकोबांच्या घराण्यातील भक्ती परंपरेविषयी सांगायचं तर तुकोबांच्या 8वे पूर्वज मूल विश्वंभर बाबा यांच्या भावभक्तीला प्रसन्न होऊन पांडुरंग परमात्मा तुकोबांच्या घरी स्थिरावले होते. आता विश्वंभर बाबांचा इतिहास थोडक्यात सांगायचा तर असा की विश्वंभर बाबांचे वडील लहानपणी वारले होते. त्यांचा सांभाळ आईने केला. घराण्याचा मूल परंपरागत व्यवसाय वाण्याचा होता आणि हाच व्यवसाय विश्वंभर बाबांनी अगदी प्रामाणिकपणे चालू ठेवला. सत्य बोलावे, ईश्वराला भजावे, दीनजनांच्या सेवेत तत्पर असावे, कीर्तन ऐकावे, प्रवचन ऐकावे, पंढरीची वारी न चुकता करावी. विश्वंभर बाबा 8 महिन्यात पंढरीच्या 16 वाऱ्या करत असत. एका रात्री विश्वंभर बाबा गाढ झोपेत होते. त्यांच्या स्वप्नात साक्षात पांडुरंग परमात्मा आले. विश्वंभर बाबांच्या आनंदाला पार राहिला नाही. त्याने आपले मस्तक विठुरायाच्या चरणी ठेवले. हात जोडून भगवंताकडे पाहत उभे राहिले. प्रसन्न स्मित करून भगवंत विश्वंभर बाबांना म्हणाले, विश्वंभरा, तुझ्या भावभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आता तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, तर मीच तुझ्याकडे येत आहे. जवळच अंबराईत मी आहे. आता तूच देहूची पंढरी कर. तुझ्या वंशात तुकाराम नावाचा एक महान संत जन्माला येईल आणि हा संत वारकरी संप्रदायाचा कलश संबोधला जाईल. एवढं सांगून भगवंत अंतर्धान पावले. हा स्वप्नदृष्टांत विश्वंभर बाबांनी आपल्या आईला व पत्नीला सांगितला. आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन अंबराईत गेले. पांडुरंगाचं नाव घेऊन एका आम्र वृक्षाखाली खणायला सुरुवात केली. थोडं खणल्यावर तुळशीचा गंध येऊ लागला. विश्वंभर बाबांनी हातातील कुतल बाजूला ठेवली आणि हातानं माती सारू लागले. तोच वामांगी रखुमाई असलेली काल्या शार पत्थराची सुंदर मूर्ती जणू आताच घातली आहे अशी तुळशीची माल दोन्ही मूर्तींच्या गळ्यात. विश्वंभर बाबांनी हात जोडले. त्यांच्या नेत्रातून आनंद अश्रू वाहू लागले. दोन्ही मूर्ती आपल्या डोक्यावर घेतल्या आणि घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या वडिलोपार्जित जागेत एक छोटंसं देवालय बांधलं
आणि त्या देवालयात या दोन्ही मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली. आता याच देवालयाची पिढ्यानपिढ्या सेवा सुरू होती. आता सेवेचे वाटेकरी होते ते तुकोबांचे आई वडील बल्लोबा आणि कनकाई. ही दोन्ही दाम्पत्य अगदी सदाचरणी. त्यांनी विठ्ठलाला साक्षी ठेवून प्रपंच केला. गोरगरिबांना मदत करावी, तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला घास, आडल्या नडल्या व्यक्तीला कर्जालू रक्कम द्यावी, रक्कम द्यायला उशीर झाल्यास समजून घ्यावं. असा दोन्ही दाम्पत्यांचा प्रपंच अगदी नेटका सुरू होता. शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी याप्रमाणे त्यांना 3 पुत्र झाली. थोरला सावजी, धाकटा तुकोबा आणि त्याहून धाकटा कान्होबा. सावजीचं लग्न झालं होतं आणि तुकोबांचं लग्न रखमा नावाच्या मुलीशी झालं. परंतु दुर्दैवानं लग्नाच्या काही दिवसात तिला अस्थमा झाला आणि ते अंथरुणाला खिळून राहिले. मग अशा तुकोबांच्या आई वडिलांना तुकोबांची चिंता वाटू लागली की अशी दमा झालेली मुलगी हिच्यासोबत तुकोबांचा संसार कसा होणार. मग त्यांनी तुकोबांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं व पुण्याचे आप्पाजी गुलवे, मोठे धनवंत आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व, त्यांची कन्या आवली, जिचं माहेरी नाव होतं जिजा, हिच्यासोबत अगदी थाटामाटात लावून दिलं. खरं सांगायचं तर आवलीनं तुकोबांचा संसार केला आणि तुकोबांनी या जगताचा संसार केला. आजचे काही धर्मपंडित आहेत जे तुकोबांची पत्नी आवली मातेवर टिप्पणी करतात. ते वक्तव्य करतात की तुकोबांची पत्नी त्यांना मारहाण करायची, शिवीगाळी करायची. असं वक्तव्य करणाऱ्यांनो जरा पहा न्याहाळून आमच्या आवली मातेचं चरित्र. एका संतासोबत, एका साधकासोबत संसार करणं काही सामान्य गोष्ट नव्हे. या संसाररूपी सागरात कितीतरी दुःखाचे डोंगर आडवे येतात, कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. धर्म मार्तंडांना बोलायला सोपं वाटतं, तुकोबांची पत्नी त्यांना मारहाण करायची. असं वक्तव्य करणाऱ्यांना मला सांगावंसं वाटेल की आमच्या जिजा मातेसारखी पतिव्रता स्त्री होणं शक्य नाही. साक्षात भगवंतानी पायात रुतलेला काटा काढावा इतका मोठा जिचा अधिकार. तुकोबा गेले तिकडे गेले, भगवंताचं चिंतन करत करत 10-15 दिवस घरी येत नव्हते. परंतु आमची जिजामाता तुकोबा आल्याशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा घोट घेत नव्हती. तुकोबांचा मोठा भाऊ सावजी, जो संसारापासून सदैव अलिप्त, पूर्णपणे भगवंतात हरवलेला. लग्न झालं होतं परंतु पत्नीकडे काडी मात्र लक्ष नव्हतं. तुकोबांचा भगवंताप्रती इतका ध्यास नव्हता, इतका ध्यास सावजीचा. परंतु भक्ती मार्गात किंवा परमार्थी क्षेत्रात जे स्थान तुकोबांनी पटकावलं ते स्थान सावजीला मिळालं का? याचं उत्तर आहे नाही. कारण भगवंताची भक्ती तर केली, परंतु पत्नीच्या प्रती असलेल्या कोणत्याही कर्तव्यांचं पालन सावजीनं केलं नाही. आणि हेच कारण आहे संसाराचा गाडा फिरवत असणाऱ्या तुकोबांच्या हृदयात विसाव्यासाठी पांडुरंग परमात्मा येऊन राहिले आणि मुखातून अभंग रूपाने प्रकट झाले. परंतु 24 तास भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या सावजीला देव कळाला नाही किंवा मिळाला नाही म्हणा. आपण सर्व संसारी माणसं आहोत, संसाराचा गाडा फिरवणारे, म्हणून आपल्याला प्रपंचही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे. परमार्थ करण्यासाठी प्रपंचाचा त्याग करा असं कोणत्याही साधू संतांनी सांगितलेलं नाही. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी समन्वय साधायचा आहे आपल्याला, आणि या दोन्ही गोष्टी साधूनच आपल्यासाठी मोक्षाचे दरवाजे खुले होणार आहेत. सावजीनं भगवंताची भक्ती तर केली, परंतु कर्तव्य पालनात निष्काळजीपणा. परिणामी भगवंत अंतरला. पत्नी सावजीच्या अशा वागण्यामुळं चिंताग्रस्त होऊन मरण पावली. ज्यावेळेला तिचा मृत्यू समय जवळ आला त्यावेळेला महिपतीकृत तुकाराम चरित्रात वर्णन आहे. ज्यावेळेला सावजीची पत्नी अंथरुणाला खिळून राहिली त्यावेळेला तिचा जो सर्व त्रास आहे, लहान मुलाप्रमाणे तिची अवस्था झाली होती, त्यावेळेला तिचा सर्व त्रास
आवली स्वतःच्या हातानं काढायची. घरातील परिस्थिती अशी होती की दुष्काळानं हैराण केलं होतं. घरात अन्नाचा कण देखील खायला शिल्लक उरला नव्हता. त्यावेळेला आवली पाजाऱ्यांकडून भीक मागून आणायची, कण्या वगैरे आणायची आणि त्या कण्या शिजवून सावजीच्या पत्नीला स्वतःच्या हाताने भरवायची. स्वतः आवलीच्या पोटात 8-8 दिवस अन्नाचा घास जात नव्हता, परंतु सावजीच्या पत्नीला कोणत्याही गोष्टीची कमी ठेवत नव्हती. नाहीतर आजच्या समाजाची परिस्थिती पाहतो आपण, क्वचित कुठे एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळेल. लग्नाच्या थोड्या दिवसात मुलं आईवडिलांपासून वेगळी होतात. घराघरात वाद सुरू, चिमुटभर जागेसाठी भावाभावात भांडणं. कलद्वेष पसरलेला दिसतो सगळीकडे. आपले संत, आपल्यासाठी ज्ञानाचा भंडार असलेले संत वाङ्मय देऊन गेले. मनुष्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे संतांची चरित्र याच मातीत निर्माण झाली. कशासाठी? मनुष्याने मनुष्याशी पशु समान वागण्यासाठी नव्हे, तर एकोप्याने वागण्यासाठी, माणुसकीने वागण्यासाठी. विश्वाला मार्ग दाखवणारे संत या भूतलावर अवतरित झाले. संतांची चरित्र बघा आणि सांगा, कोणत्या संतांना त्यांच्या आयुष्यात सुख मिळालेला दिसतो? ज्ञानदेवांना, तुकोबांना, मुक्ताबाईंना, जनाबाईंना, एकनाथ या सर्व संतांनी आंतरबाह्य संघर्षाला तोंड दिलंय. प्रचंड समाजाची पिळवणूक सहन केली. आज हे सर्व सुख सोहळे आपण संतांच्या नावाने साजरे करतो, परंतु त्यावेळच्या समाज रचनेत बदल घडवून आणण्यासाठी, समाजाला सद्गुरू बनून मार्ग दाखवण्यासाठी संतांनी प्रचंड यातना सहन केल्या. आज भगवंतापेक्षा उच्च स्थान असणाऱ्या तुकोबांवर तुम्ही टिप्पणी करता. दुष्काळात तुकोबांनी धान्याची कोठारे दिन दुबल्यांसाठी खुली केली. ज्या वेळेला घरात सर्व धान्य संपलं, मुलाबालांना खायची पंचायत आली, तरी काही लोक तुकोबांच्या दाराशी मागायला येत होती. काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक तर म्हणत की तुकोबांनी धान्य कोठारं घरात लपवून ठेवलीत. ज्यावेळेला सर्व धान्य संपलं आणि लोक अजून येत आहेत हे पाहून तुकोबांनी आवलीचे सर्व दागिने मोडले. ते पैसे देखील जनसेवेसाठी खर्च केले. काय इच्छा होत्या आवलीच्या? कोठून तिचं वागणं चुकीचं होतं? एका सामान्य स्त्रीच्या जशा आपल्या पतीकडून इच्छा असतात, तशाच काही इच्छा आवलीच्या तुकोबांकडून होत्या. जसं की तिला कधी नवी लुगडं आणावं, मुलांना गोड खावं आणावं, तिच्यासोबत बसून गप्पा माराव्या. परंतु संत ते संत, संत जर सामान्य माणसासारखे वागले असते तर ते संत झाले असते का? साक्षात लक्ष्मी नारायण एकमेकांशी भांडू शकतात, उमा महेश एकमेकांशी भांडू शकतात, तर तुकोबा आणि आवलीचं भांडण हे स्वाभाविक आहे. एका वेळेला भगवान विष्णू आपल्या शेषनागाच्या शय्येवर झोपले होते. माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणकमलांची सेवा करत होती. तिकडनं भृगु ऋषी आले आणि भगवंतांच्या छातीत वक्षस्थलावर लाथा प्रहार केला. तरी भगवंत रागावले नाही. उलट भृगु ऋषींचे चरणकमल पकडले आणि म्हणाले, जर माझ्या वक्षस्थल खूप कठोर आहेत, माझ्या वक्षस्थलावर लाथा प्रहार करण्याने जर तुमच्या चरणकमलांना काही इजा झाली असेल तर त्यासाठी मला क्षमा करा. माता पार्वती भगवान शंकरांसाठी शृंगार करायची. फुलांचे दागिने, केसात गजरा, कपालाला कुंकू, पांढऱ्या रंगाची साडी. परंतु शंकर बोला तो कधी म्हणायचंच नाही की पार्वती तू खूप सुंदर दिसतेस. पार्वती मातेला खूप राग यायचा की मी पती परमेश्वरांसाठी इतका शृंगार करते, परंतु पती परमेश्वर माझ्याकडे पाहतच नाही, मला म्हणतच नाही की तू सुंदर दिसतेस. एका वेळेला माता पार्वती मंगळसूत्र सोडून सगळे दागिने काढून ठेवते आणि भगवान शंकरांसमोर जाते. आताही भगवान शंकर काही बोलले नाही. आता मात्र पार्वती माता प्रचंड चिडली. असा कसा नवरा, मी काही शृंगार केलेला नाही तरी यांना समजत नाही, आणि भगवान शंकरांशी भांडू लागली. मग भगवान शंकर म्हणाले, प्रिये तू दागिने घातलेस काय आणि नाही घातलेस काय? तू तर माझ्यासाठी सर्वच रूपात सुंदर असशील. आता मात्र पार्वती माता लज्जित झाली. म्हणजे पती पत्नीचं भांडण ही सामान्य गोष्ट आहे. याला महाराणीचं नाव देणं खरं तर खूप चुकीचं आहे. तुकोबांसोबत संसार करता करता किती सहन करावं लागलं आवलीला. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबांवर संसाराची जबाबदारी पडली. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबा संसाराची जबाबदारी सांभाळतात. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानदेव ज्ञानेश्वरी लिहितात. वयाच्या 15व्या वर्षी शिवाजीराजे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात. वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजे बुधभूषण सारख्या ग्रंथाची निर्मिती करतात. कधी विचार केला या वयात आपली तरुण पिढी काय करत असते? आजच्या तरुण पिढीजवळ कोणतंही ध्येय नाही, वेळेचं नियोजन नाही,
आजच्या पिढीचा बराचसा वेळ मोबाईलमधल्या नको असलेल्या गोष्टीमध्ये जातो. वेळेचं किती महत्त्व आहे हे बाजूचं कशाला, आजचं उदाहरण देते. चेन्नईचा 19 वर्षाचा मुलगा डोम्मा राजू गुकेश, बुद्धिबळाचा राजा म्हटलं तरी चालेल. चीनचा 32 वर्षीय बुद्धिबळपटू जो जगात क्रमांक 1चा खेळाडू होता, असा डिंग लिरेनला हरवून विश्वविजेता बनला. 11 वर्षापूर्वी भारताचा बुद्धिबळ क्षेत्रात विश्वनाथन आनंद नेतृत्व करत होते आणि 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला विश्वविजेता मिळाला. लहानपणापासून त्याचं स्वप्न होतं बुद्धिबळ विश्वविजेता बनणं आणि वयाच्या 19 वर्षापर्यंत तो या स्वप्नावर कायम राहिला आणि अखेर त्याने ते पद मिळवले. डोम्मा राजू गुकेश बुद्धिबळपटू नेमका बनला कसा? ध्येय होतं, चिकाटी होती, जिद्द होती, मेहनत करण्याची क्षमता होती. या सगळ्या गोष्टीमुळे तो विश्वविजेता बनला. आजच्या पिढीने असे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगायला हवं. स्वामी विवेकानंदांच्या मूलमंत्रांची आवश्यकता आहे आजच्या तरुण पिढीला. उठो जागो, स्वयं जाग कर औरों को जगाओ, आपने नरजन्म को सफल करो. मोबाईलमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा डोळ्यासमोर ध्येय ठेवा. ते ध्येय प्राप्त होईपर्यंत मेहनत करण्याची क्षमता ठेवा. परंतु विटंबना अशी आहे की हे ऐकायला देखील तरुण वर्गाचा या ठिकाणी समावेश नाही. तरुण वर्गाची नको त्या गोष्टीत कल वाढलेला दिसतो. थोडक्यात सांगा जरा. ही जागा आहे, हे स्थान आहे जेथून ज्ञान प्रदान होतं. या मार्गात तरुणाने कल वाढवायला हवा. निश्चित आजचा तरुण आयुष्यात यशस्वी होईल. मोबाईल मुलं वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी ध्येय ठेवा, ध्येयाची जोपासना करा. 4-4, 5-5 तास मोबाईलमध्ये फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या वेळेत साधू शकता. एखाद्या संतांचं चरित्र वाचा, स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा, संभाजीराजांचं चरित्र वाचा, शिवाजीराजांचं चरित्र वाचा. या सगळ्यातून आपल्या जीवनाला एक निश्चित नवीन आकार मिळेल, एक योग्य दिशा मिळेल. सांगते ना मी, वेळ झालेली आहे. काही काल करता तुम्ही कृपया नाही डिस्टर्ब नाही करायचं, काही नाही करायची मध्ये. प्रवचनादरम्यान काही चुका झाल्या असतील तर हा माझ्या बुद्धीचा दोष समजावा. येथेच आपल्या सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सावळाराम, सद्गुरु आप्पा माऊली महाराज की जय, सब संत की जय. चला आताच या ठिकाणी नवीन